3-4 ठिकाणी हिंडलो तेव्हा एकदाचा भेटला आईचा फोन. हाय मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच पाहिजे. तर आपण चाललो आज मोबाईल घ्यायला आईचा. यो बघा आईचा फोन माहित असेल ना. भाऊन मी गेलो कल्याणला क्रोमामध्ये, आतमध्ये गेलो तर कल्याणच झाला. वापस फिरलो कारण आपल्याला ज्या पाहिजे त्या तिथं नव्हता. मलय म्हणजे लय आशानं उम्मीद घेऊन आलो रिलायन्स डिजिटलला. आतमध्ये गेलो तर असं उभं होतं तसं काय आमचीच वाट बघत होतं. शेवटी रिलायन्स वालाही पण नाराज केला. आलो रिटर्न. भाऊ मला बोलतो काय करायचा काय घ्यायचा म्हणजे घ्यायचा. मग आलो विजय सेल्सला. आता बोललो विजय 100% वाहणार म्हणजे वाहणार. तर गेलो होत ना, भाऊनी पण दिला ग्रीन सिग्नल. त्यानं मी विचारला भेटेल का मोबाईल, तर बोलतात घ्या ना 20-25 भेटतील ना. बस बस बोल ह्याच ऐकायचा राहिलेला. ताई बोलते एक मोबाईल घ्यायचा तर 5-6 मोबाईल घेऊ तेवढ्याच पैशान. आता बोललो जेवढं पैसे येईन तेवढीच मोठी झेप घ्यावी, नाही तेल सगळा अंगावं. जसं एक हातान पैसे दिलं तसा एक हातान मोबाईल पण दिला ना. मग काय केला ना अनबॉक्सिंग. #2 डोल्यांचा फोन. वाजवा गाणी. आले तू पान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. आज आपण मिनी ब्लॉग अख्खा भाऊच्या मोबाईल मध्ये शूट केलता. तुम्हाला जरा तरी फरक वाटला का? कसा काम आहे सॅमसंगचा, पण आयफोनच भारी रे. ताई म्हणा बोलते यो कधी घ्यायचा, थांब बोलो किरणी इकायला लावते काय. फायनली आपण पण घेतला 17. आता 17 वर्ष बघायला नको. लगेच गेलो गुरुदेवला. जाम भूक लागली मग केला नाश्ता भाऊच्या पैशात. तुम्हाला काय वाटला पार्टी दिली काय? असं काही नाही. मग आलो प्रशांत कॉर्नरला. आता बोलो मोबाईल घेतलाय तर काय काय गोरगोर झाला पाहिजे, आपण भाऊच्याच पैशाने घेतला. मग आलो घरी. आईला बोलो मोबाईल घेतला. आई हो बोलते का नाही बोलते का समजत नाही. मग यावी आली बघायला, मला नाही मोबाईलला. मग बोलतात आता काहीतरी झाला पाहिजे नवीन मोबाईल. मग आणला या ना सस्त्यात, निपटवला नाही यांचा. घरच्या काम लागलेला भाजीपाला घ्यायचा होता. चला आता 17 मध्येच ब्लॉग येतील रोज आपलं गोरो गुलगुलीत. बाय बाय.